आदिवासी समाजाचे आराध्य दैवत जननायक तात्यासाहेब उर्फ तंट्या नाईक यांच्या हुतात्मा दिनानिमित्ताने एकलव्य संघटनेच्या वतीनं भव्य रॅली, तंट्या नाईक यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक तसेच समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाकरिता एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे, आदिवासी ऑर्गनायझेशनचे संस्थापक अशोक भारती, कडुदास कांबळे, एकलव्य संघटनेचे प्रदेश सरचिटणीस किरण ठाकरे, अनिल मोरे, वैभव सोनवणे, गोरख नाईक आदी मान्यवर हजर होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे हे होते। हुतात्मा दिनानिमित्ताने तंट्या नाईक यांच्या प्रतिमेचे साईबाबा कॉर्नर येथून पूजन करून सवाद्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। यामध्ये महिला, पुरुष आणि मान्यवरांच्या सहभागात रॅली काढण्यात आली आणि रॅली कार्यक्रमस्थळी आल्यानंतर समाज मेळावा संपन्न झाला। यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे आणि प्रदेश सरचिटणीस किरण ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। येताना सर्टिफिकेट घेऊन तुम्ही बटन दाबल्याशिवाय मुख्यमंत्री पैदा होत नाही, तुम्ही बटन दाबल्याशिवाय प्रधानमंत्री पैदा होत नाही। आणि मग जो पैदा करतो तो कोण असतो? कोण असतो जरा जोरात सांग। जो पैदा करतो तो कोण असतो? अरे नको ना घेऊ तू। जो पैदा करतो तो कोण असतो? बाप म्हणताना लाज वाटते गरज आहे। निवडणुकीच्या टायमाला राजा हेलिकॉप्टरनं चक्रा मारतो आणि राजाचा बाप इकडे घरी दिवसाचं कार्ड मिळालंच पाहिजे, मोर्चा काढतो। राजामध्ये राजाच्या बापामध्ये एवढं मोठं जर अंतर असेल तर आम्हाला बाप व्हावा लागणार आहे आणि त्यासाठी आम्हाला निश्चय करावा लागणार आहे नंतरच्या कालखंडामध्ये की एकलव्य संघटनेचा निरोप आल्याशिवाय आम्ही कुणालाही मत देणार नाही। ठरवायचं का? कारण आता बहुजन क्रांती मोर्चाच्या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी सर्व मिळून आम्ही लढणार आहोत। मान्य आहे का? लढायच्या? सांगा बरं खरे, नाही तर आता 2-3 महिन्यावर निवडणूक आलेलेच आहे। अनेक आदिवासींची पोरं हुतात्मा झाली, परंतु कुठंही इतिहासामध्ये त्यांना स्थान दिलं गेलं नाही। 2 ओळी त्यांच्या नावाच्या लिहिल्या गेल्या नाही। परंतु कुणी आमचा इतिहास लिहिला नसला तरी काय झालं, आम्ही आमचा इतिहास जाणतो। आमच्या पिढ्यानपिढ्या हा इतिहास तोंडी पुढच्या पिढीकडे जात असतो आणि संघटनेच्या माध्यमातून हेच आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न आज करतोय। तंट्या तात्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबरला ह्या हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आपण सगळे जमत असतो, सुखदुःख वाटून घेत असतो। आजच्या कार्यक्रमाचे 2 वैशिष्ट्य आहेत। माननीय अशोकजी भारती सर दिल्लीवरून इथं आलेले आहेत। भारती सर दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून, देशभरातून जे दलित, आदिवासी, ओबीसी, मायनॉरिटी जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, संघटना आहेत, यांना एकत्रित करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांना नेण्याचं काम करतात, एकत्रित जोडण्याचं काम करतात। मागच्या वर्षी ह्याच दिवशी भारती सरांनी आम्हाला दिल्लीला बोलवलं होतं। याच दिवशी मी दिल्लीला होतो मागच्या वर्षी। महाराष्ट्रातले अनेक खासदार, दलित, आदिवासी खासदार तिथं आम्हाला भेटले। सगळे एकत्रित करतात ते। त्याचबरोबर भारतातून दलित, आदिवासींचे जे प्रश्न आहेत, त्यांचे जे विचार आहेत ते आंतरराष्ट्रीय मंचावरती मांडण्याचं काम भारती सर करतात आणि पूर्ण भारतभर फिरत असतात। त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य आजच्या कार्यक्रमाचं, नुकताच बहुजन क्रांती मोर्चा नगरला आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी केला। त्या कोर टीम मध्ये जे बिनीचे शिलेदार नगर जिल्ह्यातून होते त्यातली बरीच मोठी टीम आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आहे। त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून एकलव्य संघटनेच्या वतीने स्वागत करतो। या कार्यक्रमाकरिता आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वागचौरे, अशोक माळी, सुनील पोकळे, डॉक्टर जमदडे, रतन सोनवणे, वैभव सोनवणे, अॅडव्होकेट राजन वाघ, अनिल मोरे, दीपक ठाकरे, मंगेश अवताडे, सुभाष पवार, कल्याण माळी,
भाऊराव पवार आदींसह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख नाईक यांनी केले तर आभार किरण ठाकरे यांनी मानले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, AS9 मीडिया, कोपरगाव.